आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, जसं पेराल तसं उगवेल. आता ही म्हण तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलीही असेल, पण ज्यावेळी आपल्या घरात एखादं लहान मूल वाढत असतं त्यावेळी आपण ही गोष्ट विसरून जातो. आणि म्हणून मी आजचा विषय हा चिंतनाचा घेण्याचं कारण हे आहे की आपण जसं पेरणार तसं उगवणार हे आपल्याला जर माहिती असेल तर ज्यावेळी आपल्या घरामध्ये एखादं लहान मूल वाढत असतं त्यावेळी आपल्याला तशा गोष्टी त्याच्यामध्ये पेरायला हव्यात. पण पेरणं म्हणजे काय, की आपण काही गोष्टी स्वतः त्या करायला हव्यात, तर आपोआप ते लहान मूल त्या गोष्टी करायला लागतं. तुम्हाला जर सकाळी लवकर उठण्याची सवय असेल तर लहान मूल ते पाहून तुमचं सकाळी लवकर उठणार. तुम्ही सकाळी फिरायला जात असाल, धावायला जात असाल, चालायला जात असाल, खेळायला जात असाल तर ते लहान मूलही तुमचं पाहून ते करणार. पण तेच जर तुम्ही उशिरापर्यंत झोपलात, काही नाही केलं सकाळी उठून लवकर धावणं चालणं, तर ते मूलही ते करणार नाही. कारण का, मूल जेव्हा आपल्या घरामध्ये वाढत असतं त्यावेळी त्याच्या अवतीभोवती जे असतात ते त्याचे पहिले आईवडील, आजी आजोबा जर घरामध्ये असतील, जे कोणी घरामध्ये मोठी माणसं असतील त्या माणसांकडे पाहून त्या मुलाची वाढ होत असते. त्याला सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन हे कोणी माहिती नसतं, सचिन तेंडुलकर म्हणा, कोणी माहिती नसतं. त्याला त्याच्यासाठी जे कोणी आहेत, जे कोणी हिरो आहेत म्हणा किंवा जे कोणी त्याचे असणार ते त्याचे आईवडील असणार, घरातले मोठी माणसं असणार. त्यामुळे पूर्णपणे ती जी मोठी माणसं जशी वागतात, जशी बोलतात, ज्या काही गोष्टी करतात त्याप्रमाणे ते मूल आत्मसात करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे आपण आपल्या मुलांसमोर काय ठेवायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही पुस्तक वाचत असाल तर त्या पुस्तक वाचण्याची सवय तुमच्या मुलाला लागणार. तुम्ही जर छान छान काही गोष्टी जर मोबाईलवरती पाहत असाल तर तेच मूल तसं त्या मोबाईलवरती पाहणार. त्यामुळे जसं तुम्ही काही या गोष्टी करणार तसं ते मूल करत जाणार. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे फार मोठी, की पुढचा येणारा जो काळ आहे, पुढची जी येणारी पिढी आहे तिला योग्य दिशा, योग्य मार्ग दाखवण्याचं सर्वस्वी आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे याच्यावर नक्की चिंतन करा. आपण कसे वागतो, आपण कसे बोलतो, आपण काय काय पूर्ण दिवसभरात करतो याचा प्रभाव तुमच्या घरातल्या लहान मुलांवर पडत असतो. आणि त्यामुळे खूप चांगली काळजी घ्या. स्वतः शिस्तबद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न सुरुवात करा. तुमचंही चांगलं होईल आणि तुमच्या घरातल्या नवीन पिढीचंही चांगलं होईल. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.